खूप म्हणजे इतका त्रास होतो, इतका अंग दुखतं ना, त्याला पुन्हा सुरू करणारच आहे थोड्या वेळाने सांगतो. पण महाराष्ट्रात 4 दिवसापासून तुम्ही काही कुठं बोलले नाही, मात्र विरोधक बोलतच असतात. छगन भुजबळ म्हटले की मनोज जरांगे यांनी उतरावं निवडणुकीत आणि 8 तरी जागा निवडून आणाव्या. आता ते वेळ आल्यावर सांगू ना त्यांना दम नाही निघायचं. वेळ आल्यावर सांगू. बरं एक केलं तर जर दुप्पट आणल्या तुम्ही 8 म्हणताना आम्ही जर 16 आणल्या, तुमचं आरक्षण सोडून देऊन मराठ्यांना ओबीसीत घेतान का? धनगराला एसटीतून आरक्षण मागू लागतान का? राजकारण सोडून देतान का तुम्ही? गोरगरिबाला जो विरोध चालला आहे तो बंद करतान का? ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण असून त्याला जाणून बुजून तुम्ही विरोध करताय, ते बंद करणार का तुम्ही? मग का नुसतं बोलायचं आहे म्हणून बोलायचं आहे आणि विरोध करायचा आहे म्हणून करायचा आहे? तुम्ही ओबीसीत जो विरोध चालला आहे मराठ्यांना येण्यापासून तुमचा, ते थांबविणार का मग तुम्ही? आणि मराठ्यांना आत घेतान का? हा घेतान का? दुप्पट आणू. तुम्ही 8 म्हणतात, आम्ही 16 आणू. तुम्ही आरक्षण सोडून देणार का सगळं? राजकारणापासून लांब जाणार का? जाती तेढ निर्माण केला आहे तुम्ही, त्या विचारापासून तुम्ही लांब जाणार का? एसटीत आरक्षण मागतो धनगर समाज, ती मागणी का म्हणू लागणार का? मग थांबवा ना मग तुमचे विचार. ते काय फरक पडतो एखाद्याला चॅलेंज द्यायचं म्हणल्यावर? ह्या मराठ्यांना मग ओबीसी आरक्षणात बोल म्हणा जाहीर, 16 आणून दाखवतो आम्ही. जाहीर बोल नाही, घेऊन दाखवायला लागेल. तू बोलशील हा घ्या, तुला बाहेर निघायला लागेल तिथून. एसटीतून आरक्षणासाठी धनगर समाजाचं आंदोलन अनेक ठिकाणी तर सुरू आहे, बऱ्याच ठिकाणी आंदोलन पेटतं पण आहे आणि मुख्यमंत्री धनगर आणि धनगरचा GR काढण्याच्या तयारीत आहे. तुम्हाला वाटतं का ते होईल आणि तुमचं काय? धनगर समाजाची जी मागणी आहे, माझ्या माहितीप्रमाणे, मला पक्क त्यातलं माहीत नाही, म्हणजे पूर्ण माहिती आहे पण पूर्ण नाही. धनगर समाजाचं आरक्षण आहे ते संविधानिक पद्धतीने असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांची मागणी योग्य आहे, ती त्यांच्या मुलांना एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे, ही धनगर बांधवांची मागणी योग्य आहे. पण तुम्ही म्हणलात तसं की आदिवासी समाजही विरोध करायला लागला की आमच्या एसटी आरक्षणात येऊ नका. बहुतेक एसटी आरक्षणात त्यांना वाटत असेल आदिवासी बांधवाला की हे आमच्या ताटात येऊन जेवायला लागले. त्यांना वाटत असेल बहुतेक असं की आमच्या ताटात यायला लागलेत, हे खायला लागलेत, आमच्या ताटात येऊन आमचं आरक्षण खायला लागले. म्हणून एखाद्या वेळेस आदिवासी बांधवसुद्धा आंदोलनात उभा राहायची तयारी करायला लागला आहे. वाटतं की त्यांनाही दिसतं आहे की आपल्या ताटात धनगर जेवतो आहे. जसं मराठा ओबीसी वाद सुरू झाला पॉलिटिकल, तसं आता धनगर आदिवासी वाद पॉलिटिकल सुरू झाला आहे. ही आधीची चूक आहे का? त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागतात की हा काहीतरी ज्यावेळेस दिलं गेलं आरक्षण त्यावेळेस हे असे मुद्दे लक्षात घेतले गेले नाही? आरक्षण हा एक तर राजकीय मुद्दा नाही आणि वादाचा पण नाही. याला सामंजस्य लागतं, मनाचा मोठेपणा लागतो आणि माणुसकी जपणारा विचार मनात असला पाहिजे, मग तो कोणीही असो. सगळं पाहिजे तर मलाच, या द्वेषानं या ईर्षेनं प्रेरित झालेला छगन भुजबळसारखा माणूस नसायला पाहिजे. सगळं पाहिजे तर मलाच पाहिजे. माणुसकी धर्मातून एक भावना जाणली पाहिजे, एक जाणून घेतलं पाहिजे की आरक्षण ही वादाचा विषय नाही आहे, राजकारणाचा विषय नाही. ती एक राज्य केंद्राची सुविधा आहे. जसे स्वतःचे लेकरं मोठे व्हावं वाटते तसे दुसऱ्यालाही स्वतःचे लेकरं मोठे व्हावं वाटते. त्या भूमिकेतून आरक्षणाकडे बघितलं पाहिजे. पण आरक्षण म्हणजे निवड राजकारण यांनी धरले आणि आरक्षण म्हणजेच पूर्ण शत्रुत्व असा एक त्यांनी अजेंडाच बांधला आहे त्या छगन भुजबळनं. आरक्षण हे एक या समुदायानं घेतलं पाहिजे, त्याही घेतलं पाहिजे, जो मागास आहे त्यालाही मिळाला पाहिजे. मग त्याच्यात जात नाही तोलली पाहिजे. हे डायरेक्ट जात तोलतात. मराठ्यांना आरक्षण मागितलं नाही द्यायचं, म्हणजे मागास असला तर नाही द्यायचं. मुसलमानांनी मागितलं नाही द्यायचं. हे जात तोलीत धडक. हे सुविधा किंवा माणुसकी धर्म किंवा लेकरांना लागतं आहे आरक्षण जसं आपल्याला लागतं तर दुसऱ्याच्या लागत असेल, हे नाही शोधत. ही वादाचा विषयच नाही आहे. पण हे राजकारणी लोक ना, ज्यांच्या राजकीय स्वार्थापोटी यांनी गरीब मारेत आणला आहे. आता भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा येऊन गेले
बैठका झाल्या तिन्ही पक्षांच्या एकत्रित. बोलताना ते असं बोललेले की आम्हाला मोठे आंदोलनं हाताळायची सवय आहे. गुर्जर पटेल यांचं आंदोलन आम्ही हाताळायला सत्तेवर आलो, मराठ्याचे आंदोलन आम्ही तसंच हाताळतो. आणि तिथे फडणवीस बघून घेते म्हणून. बरं, हे बघा, एकतर ते काय उद्देशाने बोललेत हे नाही मला, मी बघितलं नाही, काहीच बघितलं नाही. मी माझ्या शरीराच्या वेदना आणि माझ्या समाजाच्या वेदना मला माहिती आहे, त्यामुळं मी माझ्या याच्यातच होतो, मी बघितलं नाही. पण आता त्यांचा उद्देश नेमका काय, कोणत्या अर्थाचा आहे हा माहीत नाही मला. पण ते एवढं सोपं नाही. कोण म्हणले तुम्ही? अमित शहा. त्यांना तर बोललो होतो आम्ही, अमित शहा साहेबाला, की शिर्डीला आले ते मोदी साहेब तवा बोला आरक्षणाच्या बाजूनं. एकदा अमित शहा साहेब याला आले होते त्या नागपूरला, त्यावेळेस आता तवा नाही बोलले, आता बोलले चिलमीत चहा पेची वेळ येऊ देऊ नका तुमच्यावर साहेब, मराठ्याच्या नका नादी लागू तुम्ही. हे बघा, तुम्हाला सरळ सांगतो अमित शहा साहेब, तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं, गुर्जर आंदोलन कसं हाताळलं, तसंच तुम्ही मराठ्यांचं हे आंदोलन हाताळणार. हे बघा, मी जाहीर सांगतो अमित शहा साहेबाला पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण, तुम्हाला मराठ्यांचं ओबीसीतलं आरक्षण द्यावं लागणार. जसं की तुम्ही मगाशी विचारलं होतं की धनगर आणि धनगडचा जे आर सरकार म्हणजे मुख्यमंत्री काढणार आहे, जर तो जे आर निघणार असला तर मराठा आणि कुणबी एकचे हा सुद्धा जे आर निघायला सरकारची काहीच हरकत नाही आहे. कारण सरकार दुजाभाव त्याच्यात करू शकत नाही. एकाचा अध्यादेश निघतो आणि दुसऱ्याचा निघत नाही. त्याच पद्धतीने मराठा आणि कुणबी एकच आहे. अमित शहा साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ सांगतो की तुम्ही आंदोलन ते कसे हाताळलेत ना, त्यापेक्षा मी काय सांगतो हे लक्षात असू द्या, मराठा आणि कुणबी एक हे तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे. अध्यादेश निवडणुकीच्या आधी तुम्हाला तो काढावा लागणार आहे. हा झाला एक प्रमुख मुद्दा. तुम्ही कसलं हाताळलं तरी हे आंदोलन हे मराठ्यांचं. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, मराठ्यांना सोडून तुम्ही सत्ता स्थापन राज्यात करू शकत नाही. आणि तुम्ही जर वेगळ्या मार्गाने आंदोलन हाताळलं, उदाहरणार्थ म्हणजे मी पॉझिटिव्ह भावनेनं बोलतो आहे बरं का, पॉझिटिव्ह भावनेनं बोलतो आहे आत्ता तरी, तुम्ही जर मराठ्यांचं आंदोलन चांगलं हाताळलं गोडी गुलाबीनी म्हणून, अमित शहा साहेब कसे हाताळते ते तुम्हाला पुढं लगेच सांगतो. पण त्याच्या अगोदर दोन भूमिकेत त्यांचा शब्द धरू, एक चांगल्या भूमिकेत धरू. चांगल्या भूमिकेनं जर मराठ्यांचं आंदोलन तुम्ही हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी एकचे 83 क्रमांकाला तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागणार आहे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणीसुद्धा करायची गरज पडणार नाही. तिथं करायचीच आहे, तिच्यात सुट्टी नाही, करायचीच आहे. त्यात तिने गॅजेटही लावता येते. पण जर करे बाबा तुम्ही मराठा आणि कुणबी एक हा कायदा काढला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळू, ते गोडीगुलेपणे हाताळलेलं तुम्हाला परवडलं. तर मला जाहीर सांगतो, जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही. बघा मी तुम्हाला काय सांगतो, दोघालाही अमित शहा साहेब बी आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब बी, मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही. पण तुम्ही जर नाही दिलं तर चिलमीत चहा असं प्यायची येळी तुमच्यावर येईल. चिलमीत चहा अवघड असतं भाऊ, ती येळी येईन मग ती वेळ येऊन द्यायची नाही. तुम्हाला क्लिअर सांगतो आहे मी. तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत ही मला चांगली माहिती. तुम्हाला वाटत असं हे खेड्यातलं हे असं कसं काय मी सगळ्या आंदोलनांचा जवळपास विचार केलेला आहे. तर मला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून एक 2-4 मिनटं जास्तीचे घेतो. मराठ्यांचं आरक्षण तुम्ही बाजूला ठेवून, मराठ्यांना या प्रक्रियेपासून बाजूला ठेवून तुम्हाला जर वाटत असलं आरक्षण न देता आम्ही आंदोलन हाताळू, तर अमित शहा साहेब तुमची आयुष्यातली घोडचूक असणार आहे. त्याचं कारणच सांगतो तुम्हाला. आता अगोदर तुम्हाला पॉझिटिव्ह भूमिका सांगितली, तुम्ही गोडीगुलेपणे हाताळावं मराठ्यांचं आंदोलन, मराठ्यांना आरक्षण द्यावं,
तुम्हाला सत्तेपासून कोणीच रोखू शकत नाही, कोणीच रोखूच शकत नाही आणि तुम्हाला कोणी सत्तेपासून हटवू शकत नाही. पण तुम्ही जर मराठ्याला बाजूला ठेवलं तर गणित नाही, तुम्हाला जे काय यंत्र आणायचे ते जरी आणले तरी तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकत नाही या महाराष्ट्रात. हे क्लिअर केलं. आता तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीने हाताळायचं असलं, ही एक पद्धत झाली, तुमच्याकडे एक दुसरी आणखीन एक पद्धती आहे, ती मराठ्यांबाबत राबवू नका. तुम्ही आमचं नाव घेतलं आहे म्हणून, मी काय तुमचं कवा नाव घेतलेलं नाही, माझ्या समाजाने घेतलेलं नाही. तुम्ही तिकडं खड्ड्यात पडा, उताने पाताने पडा, तिकडं मारा, काय देणं घेणं नाही आम्हाला. आम्ही तुमचं नाव नाही घेतलं, पण तुम्ही माझ्या मराठ्याचं नाव घेतलं. गुर्जर पटेल म्हणजे गुजरातचे, यांचं आंदोलन हाताळलं तसं आम्ही मराठ्यांचंही आंदोलन हाताळू. तुम्ही जर त्या पद्धतीने हाताळाल, तुमच्या पद्धतीने, तुमची पद्धत म्हणजे काय, कष्ट लोकांनी करायचं आणि लोणी आपण खायचं, ही तुमची जी घाण सवय आहे ना पूर्वीची, आमिषा असं आहे, ही तुमच्यासाठी घातक आहे. मला हे बोलायची गरज नव्हती, पण तुम्ही माझ्या मराठ्याला आरक्षणात ओढलं मध्ये आता, म्हणून मला हे बोलावं लागतं, नाविलाज आहे माझा. कारण तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या स्टाईलनं कामं केलेले हाताळलेले आहेत. जसं की उदाहरण म्हणून देतो, जसं की भाजपासाठी रक्त अंगातलं पूर्ण संपवून घेतलं. वाजपेयी साहेब आहेत, त्याच्यानंतर अडवाणी साहेब आहेत, त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस आहेत, त्याच्यानंतर अरुण जेटली साहेब आहेत, व्यंकय्या नायडू साहेब आहेत, त्याच्यानंतर आपले प्रमोद महाजन साहेब आहेत, सुषमा स्वराज आहेत. असे जी एक टीम होती पूर्वीची, अशोक सिंगल, मला वाटतं प्रवीण तोगडिया, मुरली मनोहर जोशी, ही जे मोठमोठाले टीम होत्या, मला वाटतं रामजेठ मलानीसुद्धा बहुतेक त्या याच्यामधलेच आहेत. ह्या लोकांनी स्वतःचा ध्येय झिजवला. आमिष असं आहे, ते तुमचं कुटुंब होतं म्हणून तुमचं साधलं. मराठ्यांचं आंदोलन तसं नाही हाताळायचं. हां, ज्या माणसानं उभा देश पिंजून काढला त्यांना तुम्ही कोपऱ्यात बसले, त्यांचं नाव आहे लालकृष्ण अडवाणी. हो, तुम्ही कसं हाताळताय स्वतःच्या कुटुंबाला, तो एक परिवार आहे तुमचा, ते तुमचा अंतर्गत विषय, आम्हाला नाही देणं घेणं. पण तुम्ही पटेलांशी गुर्जराशी मराठ्यांचं आंदोलन जोडलं आणि तुम्ही ते हाताळायच्या भूमिकेत निघाला. तुमच्या त्या पद्धतीनं हाताळणार असाल तर ते होतं तुमचं कुटुंब, त्यांनी सहन केलं. इथं महाराष्ट्र एक असा आहे की ज्यावेळेस दिल्लीवरती किंवा भाजपवरती संकट येईल त्यावेळेस दोन्ही हातावरती आपल्या जबाबदारी महाराष्ट्र घेतो आणि हिमालयासारखं उभा राहतो तुमच्या पाठीशी. त्या महाराष्ट्रातल्या मराठ्याशी जर तुमची इतकी वाईट नियत असेल आंदोलन हाताळण्याची त्या पद्धतीनं की तुम्ही तसं हातोळं म्हणजे हटू, म्हणजे ज्यांना कुणाला पंतप्रधान व्हायचं आहे त्यांना होऊ द्यायचं नाही, ज्यांना कुणाला पुढं जायचं आहे त्याला जाऊ द्यायचं नाही. जो कोणी रेसमध्ये पंतप्रधानाच्या त्याला 2-3 दिवस ठेवायचं. उदाहरणार्थ मनोहर पर्रीकर हे ज्या वेळेस काम करायचे त्यावेळेस त्या रेसमध्ये आले की तुम्ही त्यांना बरोबर हाताळायचं. म्हणजे तुमची हाताळण्याची पद्धत सांगतो ती मराठ्यात वापरायची नाही. हो, तुम्ही मराठ्यात तिन्ही तळात कोणी ठेवणार नाही. आम्ही तुम्हाला तिन्ही तळात आम्ही शाहसाहेब त्या भानगडीत जर पडलात, गोडी गुलाबीनं आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढा. प्रत्येक वेळेस तुमची ती स्टाईल आहे ज्या पद्धतीत, जसं की योगी आदित्यनाथ साहेब ज्यावेळेस त्या फ्रंटला येत आहेत की आता हे पंतप्रधानाच्या लेवल जाणार, तुम्ही हाताळलं रिवर्स टाकलाच म्हणून समजायचं. ही जी तुमची पद्धत आहे हाताळण्याची स्वस्वार्थासाठी, स्वतःचे लोक पायाखाली दाबवण्याची, ही इथं मराठीच्या आंदोलनात चालत नसते. कारण इथं मनोज जरांगे हे पठ्य आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. हीच पद्धत तुम्ही ज्या वेळेस पुढं जायचं आहे तुम्हाला त्यावेळेस तुम्ही संपवता. ज्या लोकांना उभं आयुष्य घातलं त्या लोकांनासुद्धा संपवायला तुम्ही, जसं की आपले शिवराज चौहान मामा, ज्या माणसानं मध्य प्रदेश स्वच्छ केला, एकदम चांगल्या पद्धतीत पुढं डेव्हलप केला, जो माणूस रेसमध्ये चालला तो माणूस तुम्ही कसा हाताळला हे आम्हाला सांगायची गरज नाही. सुषमा स्वराज यांना तुम्ही कसं हाताळलं हे आम्हाला सांगायची गरज नाही आहे. ही तुमची हाताळण्याची पद्धत आम्हाला चांगली माहिती आहे. ज्यावेळेस नितीन गडकरी साहेब त्या स्टेजला जाणार आहे त्यावेळेस कसं हाताळायचं हे आम्हाला चांगलं माहिती. तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही ज्यानं तुम्हाला मोठं केलं त्याचं नाव न घेण्याऐवजी ज्यांनी तुमचा भाजपरूपी संसार मोठा केला, ज्यांनी योगदान दिलं त्याचं नाव तुमच्या तोंडातून चांगलं निघण्याऐवजी तुमचं दुसऱ्याचं निघतं की ज्यांनी तुम्हाला विरोध केला आहे त्याला म्हणताय तुम्ही आम्ही त्यांच्या कणगोळीला धरून राजकारण शिकलो आहे. म्हणजे तुमची हाताळण्याची पद्धत दोघांची ही आम्हाला चांगली माहिती. तुम्ही माझ्या मराठीवर बोललात म्हणून मला तुमच्यावरती बोलायची वेळ आली. तुमची ही काम करण्याची पद्धत जी आहे ना
हाताळण्याची, ही तुमच्यासाठी खूप घातक आहे. तुम्हाला दिसतंय ते बरं, अमित शहा साहेब तुम्हाला फक्त दिसतंय हम करो सो कायदा काहीतरी, ते तुम्हाला वाटतंय. पण तुम्ही इतके येडी जनता या देशातली समजूच नका. तुम्ही जे माणसं आयुष्य त्यांनी घातलं, वसुंधरा राजे साहेब ज्यांनी आपल्या मनगटावरती सगळं भाजप पेलून धरलं होतं, ज्या काळात तिथं वाढत नव्हतं, ती परिवर्तनाची लाट ज्या लोकांनी निर्माण केली, त्यांच्या जोडीला ज्योतिरादित्य शिंदे साहेब, हे लोक ज्या वेळेस त्या रेसला येतील त्यावेळेस तुम्ही कसे मागे फेकायचे, तुमच्या आंदोलन हाताळण्याची पद्धत काय, तुमच्याच लोकांचा घात तुम्ही कसा करायचा. आंदोलनाकडे येतो मी, तुम्ही आंदोलन तेही कसे हाताळले त्याच्याकडे पण येतो. आज येतोयच तुमच्याकडे मी आता. पण तुम्ही तुमचे सुद्धा कसे हाताळलेत. तुम्ही अनंतबेन पटेलांचं काय केलं, पटेलांचा वापर करून तुम्ही गुजरातमध्ये कोणत्या बेटावरती काय उभा केलं, दीवदमनच्या बेटावरती तुम्ही काय उभा केलं, नगर हवेलीच्या बेटावरती तुम्ही काय उभा केलं, सिलवाशाच्या बेटावर तुम्ही उभा केलं, आणि स्वतःचे लोक तुम्ही खड्ड्यात घालून तुम्ही वर येण्यासाठी तुम्ही कोणत्या थराला गेलेला ना, तर मला वाटत नसेल की इतक्या लांबपर्यंत काय करायला आहे. कारण माझ्या मराठ्याचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार. तुम्ही असे राजकीय एन्काउंटर इतके केले की भयानक केले. तुम्ही चांगले काय कमी केलं होतं प्रमोद महाजनांनी, कुठं कमी पडली होती ती, कुठं लालकृष्ण अडवाणी कमी पडले होते, कुठं मनोहर जोशी कमी पडली, मुरली मनोहर जोशी काय कमी पडले, हे लोक सुषमा स्वराजांनी काय कमी पडले, कोणते लोक तुम्ही पुढे आणले आणि लगेच मागं घातले. तुम्ही प्रत्येक जागेवर हीच सिस्टम केली. तुम्ही हरियाणा झारखंडला तेच केलं, तुम्ही गोव्यातही हेच केलं, तुम्ही कर्नाटकाला पण हीच सिस्टम राबवली, तुम्ही तामिळनाडूला हेच केलं. तुम्ही काम करताना तुमचे लोक फक्त एकदा वातावरण ढवळून निघूस तर वापर केला आणि नंतर तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमचा पक्ष आणि सत्ता हाताळली तुमच्या सोयीनुसार. हे तुम्ही सगळ्यात मोठं पातक केलेलं आहे. का प्रवीण तोगडे यांनी काम नाही केलं, पळून जायची वेळ आणली तुम्ही त्यांच्यावरती. अशोक सिंघालांनी काम नाही केलं, पळून जायची वेळ आणली. हिंदू राष्ट्र सेनेसारख्या असं मोठमोठ्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल सारख्या लोकांनी तुमच्या पक्षासाठी तुमच्यासाठी काय नाही काम केलं. या लोकांनी जेलं नाही भोगली तरी तुम्ही असं हाताळलं की त्या लोकांवरती वाईट परिस्थिती. आज ही तुमची काम करण्याची सिस्टम आहे. तुम्ही जे तुम्हाला मोठे करतायत त्यांना तुम्ही संपवताय. अशा पद्धतीचं आंदोलनं तुम्ही हाताळता, तुमचा पक्षसुद्धा हाताळता. उगा आता ते मोहन भागवत साहेब खंबीर फुटाट निघालं म्हणून जमलं नाही. तुम्ही कोणाला सोडलेलं नाही, तुम्ही इतके पूर्वी ते वैद्य साहेब पण त्यांच्यामध्ये होते. तुम्ही सुदर्शन बहुतेक नाव आहे त्यांचं. हे लोकांनी जे काम केलेलं आहे, यांनी हे भाजप, हे राष्ट्र, इथला विचार, इथली प्रगती वाढावी म्हणून कामं केले. आणि तुम्ही सत्ता हस्तगत करायसाठी तुम्ही RSSसुद्धा सोडलं नाही. तुम्ही मोहन भागवत साहेबांसुद्धा सोडलं नसतं, पण ते लय खंबीर निघालं खुटाड म्हणून तुमचं काही चाललं नाही. हे विचार आहेत का तुमचे हाताळण्याचे? गुर्जर आंदोलन असं हाताळलं, पटेल आंदोलन तसं हाताळलं, मग मराठ्यांचं हाताळणार, हे विचार आहेत तुमचे हाताळायचे? हे विचार आहेत भगतसिंगाचे, हे विचार आहेत राजगुरूंचे, हे भारत माता की जय, कोणचे हेगडेवारांचे हे विचार आहेत, लोकमान्य टिळकांचे हे विचार आहेत, कोणचे छत्रपती शिवरायांचे विचार आहेत, हे उपाध्यायांचे हे विचार आहेत का? ते कोणचे विचार चालवायला तुम्ही? कोणचं हिंदुत्व चालवलं तुम्ही? कळस बसायच्या अगोदर मूर्त्या बसवणार आहे तुम्ही, आणि तुम्ही मराठीत आंदोलन हाताळणार. आता कोणचा विचार चालवाला तुम्ही? सावरकरांचे हे विचार आहेत? देशातल्या जनतेचे विरोधी विचार आहेत का त्यांचे? मग ही देशातली जनता नाही का? पटेल, गुर्जर, मराठा हे आंदोलन तुम्ही असे हाताळणार, आता मुळीत काढायचे? कोणतं डोकं चालवताय तुम्ही? तुम्ही स्वतःला किती महान बुद्धिवादी समजताय? राजकीय एन्काउंटर करणं म्हणजे बुद्धी चालवणं नाही आहे साहेब. दादागिरीच्या जोरावरती मी काही करल हे लय दिवस नाही चालत. ज्या लोकांनी तुमच्यासाठी मोठमोठ्या महाराजांनी खस्ता खाल्ल्या
त्यांना सुद्धा आउट केलं तुम्ही. मोठमोठाले तुमच्याकडे लीडर होते सामाजिक क्षेत्रात काम करणारे की जे BJP वाढवत होते. या लोकांना हाताळताना तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेतले आणि बाकीचे लोक संपीत तुम्ही पुढे गेलात आणि तुमचेच दुसरे तर संपवले तुम्ही. हे विचार जास्त दिवस नाही टिकत. एक दिवस असे खतखत आणि श्वासा उद्रेक होतो की लोक सत्तेच्या पलीकडे जातात आणि जे यंत्रणेचा ज्या एजन्सीचा तुम्ही वापर करताय लोकांसाठी त्या एजन्सीसुद्धा एकदा कदरतात आणि शेवटी ते बाजूला येतात. आणि सत्ता जरी तुमच्या हातात असली तुम्हाला जरी वाटत असं मिलिटरी दारूगोळे आमच्या हातात आहेत रणगाड्या आमच्या हातात आहेत हे सुद्धा एक दिवस बाजू सरकत आहेत. कारण एकदा तुमच्या गोळ्या संपत्याल तुमच्या रणगाडे संपतील पण जनता संपू शकत नाही. ही तुम्हाला घरात घुसून वठणीला आणणार. मग तुम्हाला जर त्या पद्धतीने आंदोलन हाताळून मस्ती जर आली असेल तर त्याला मराठ्यांचा नाविलाज आहे आणि तुम्ही मराठ्याच्या नादात पडू नका. हां काय केलं तुम्हाला काय मोठेपण वाटलं त्याच्यात. गुर्जर आंदोलन मोडून काय वाटलं तुम्हाला. मी तर पहिल्यापासून गुर्जरांनाही सांगतोय जाटांनाही सांगतोय पटेलांनाही सांगतोय यादवांनाही सांगतोय यांना मोठ्याल्या जाती संपवायच्यात. मुसलमानालाही सांगतोय मराठ्यांनाही सांगतोय यांना मोठ्याल्या जाती संपवायच्यात. तुम्ही शहाणे व्हा. का लय मोठेपण मिळालं तुम्हाला. पटेलांचं आंदोलन ज्या पटेलांना पोलवादी पुरुषोत्तम म्हणत होते सरदार वल्लभभाई पटेलांना ज्यांनी या देशात खचलेला देश आणि त्या देशात मनगटात जे लोक खचले होते त्यांच्यात पोलाद भरलं होतं असे शब्द होते दारदार. त्या भूमीतले तुम्ही दोघंही पंतप्रधान महोदय पण आणि ते अमित शहा काका ते सुद्धा दोघे तुम्ही एका जागेवरचे असून हे विचार असावेत तुमचे. मराठ्यांचं आंदोलन हाताळू काय मिळालं तुम्हाला मोडून. पटेलांचं आंदोलन मोडून गुर्जरांचं आंदोलन मोडून जाटांचं आंदोलन मोडून काय कोण काय करताय तुम्ही. हे हाताळण्याची पद्धत नाही आहे. याला दादागिरीची पद्धत म्हणतात आणि ही लय दिवस टिकत नाही आणि लोक टिकूही देत नाही. तुमचे काम करण्याची हाताळण्याची पद्धत सगळ्या एजन्सीसुद्धा माहीत झाली सगळ्यांना. IBला माहीत झाली रॉला माहीत झाली CIDला माहीत झाली CBIला माहीत झाली इंटरपोलला सुद्धा माहीत झाली. सगळ्यांना माहिती तुमची हाताळण्याची पद्धत काय. सगळे कदारलेत. तुम्हाला वाटतंय फक्त की ह्या देशातला व्यवसाय खुश आहे. अजिबात नाही. गुजरातमधला सुद्धा नाही. तुम्हाला वाटतं असेल मुंबई किंवा इकडचे तिकडचे व्यवसाय आम्ही पळू आणि तिकडं नेऊ. तुमची काम करण्याची खुन्नशी वृत्ती तुम्हाला संपवत जाणार आहे. गुजरातमधले असणारे मोठमोठाले हिरे माणिक मोत्याचे व्यावसायिकसुद्धा परदेशात चाललेत. तिकडं अमेरिकेला चाललेत जपानला चाललेत चीनला चाललेत त्या हॉलंडला चाललेत इंग्लंडमध्ये आहेत ते केनियाकडे चाललेत ते दक्षिण आफ्रिकेकडे चाललेत. 2-2 व्यवसाय तुमच्या भीतीनं उभा आहेत. एक तिकडे एक इकडे तुमच्यासाठी नको उठलायचा म्हणून. तुम्ही लोकांना खोल जाळ्यात घुसायला लावू नका. अमित शहा साहेब मराठ्यांच्या आंदोलनाला नीट हाताळा. तुम्हाला वाटतंय तुमच्याकडे दादा आहेत गुंड आहेत सगळ्यांकडे आहेत. हो सगळ्यांकडे आहेत. प्रत्येकांची फक्त मजबुरी आहे. तुम्ही फक्त दिसताय आणि लोक दिसत नाहीत. तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे मध्य प्रदेश राजस्थान बिहार इकडं तिकडं थोडेफार आमच्याकडं गुंड पाळलेले आहेत आम्ही उज्जैनकडं काही पाळलेले आहेत. त्या जोरावरती आम्ही काही करून घेऊ कोणाला धमकू कोणाला आणू कोणाच्या मागे CBI लावू शिड्या लावू मारून टाकायच्या धमक्या देऊ मग आम्ही सत्ता खालीच करू. हे इसरा. प्रत्येक राज्यात प्रत्येकाकडं आपण आपल्या राज्याचा स्वाभिमान असणारे गुंड आहेत. मग महाराष्ट्रात मराठी गुंड आहेतच तेलंगणाकडं आहेतच तामिळींकडं आहेतच मध्य प्रदेशवाल्यांकडं आहेतच ज्यांच्या पश्चिम बंगालवाल्याकडे येतं. आणि त्या पश्चिम बंगालवाल्याचं तर काय हाल केले तुम्ही अमित शहा साहेब. एकीकडून म्हणायचं म्हणजे तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत अशी. तुमचा स्वार्थ असला की दिदी म्हणायचं दिदी आम्हाला डबा भरून लाडू देते आणि 1 शाल देते तुम्ही म्हणायचं आणि त्याच ममता दिदीच्या मागा लागायची. ही तुमची पद्धत. आमचे सगळ्यांचे गुरु लालकृष्ण अडवाणी म्हणायचं आणि अवमान त्यांचाच करायचा. ही तुमची पद्धत. तुमचे आंदोलन हाताळण्याची पद्धत आम्हाला चांगली माहिती. हां तुम्ही पटेल गुर्जर उलट आता जागे केले. तुम्ही यादव्या माजवल्या. तुम्ही बिहारचा उत्तर प्रदेशचा असाच कार्यक्रम केला. मुलायम सिंग यादव लालू प्रसाद यादवच्या अंगावर घाल लालू प्रसाद यादव नितीश कुमारांच्या अंगावर घाल चंद्रबाबू नायडू त्यांच्या अंगावरती घाल. जे नितीश कुमार पंतप्रधानाच्या लेवलमध्ये होते तुम्ही काय 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 चॉकलेट कुंकड दाखवता आणि तुमचा काही भरोसा नाही. तुम्ही त्यांचेही गेम लावले. तुम्हाला किती राजकीय ज्ञान आहे हे सगळ्याला माहिती. दादागिरीचं राजकीय ज्ञान आणि जनता परिवर्तनाच्या दिशेनं नेणं
हा भारत देश आपण काय म्हणू त्याला महागुरू बनवण्याकडे न्यायचं, आर्थिक सत्तेकडे न्यायचं, हे विचार वेगळे आणि दादागिरी न नेण्याचे वेगळे. अहो तुमच्यावरती न्यायपालिका सुद्धा खुश नाहीये. काय म्हणताय सर न्यायाधीश तुमच्याबद्दल? कोणाला शिकवताय तुम्ही आंदोलन हाताळायचं? सर न्यायाधीशांच्या भूमिका तुमच्याबद्दलच्या काय आहेत? इतक्या भयान परिस्थिती करून ठेवल्या तुम्ही. आर्थिक सगळी जडणघडण ज्या माणसानं बसवली त्या माणसाला सुद्धा तुम्ही नीट विचारत नाहीये. तुमचे काम करण्याची पद्धत म्हणजे फक्त खुर्ची आणि खुर्ची बस. नुसते कोणत्या महाराजांनी तुमच्यासाठी कामं केले नाहीत? कोणत्या रामदेव बाबांनी तुमच्यासाठी काम केलं नाही? त्यांचे भक्त तुम्हाला मतदानाला चालतो, तुम्हाला त्यांचे चालतो, नरेंद्र स्वामी चालतेत, स्वामी समर्थांचे चालतेत, तुम्हाला सगळ्यांचे सांगते, जे गुरु मतदानाला चालते, ते राम रहिमांचे भक्त तुम्हाला मतदानाला चालतेत, सगळ्यांचे चालते. तुम्हाला आणखीन कोण कोण महाराज असतील त्यांचे चालतेत. ते बिचारा राव, ते आपला हे काय नाव आहे त्यांचं, रामदेव बाबा, ते बिचारे आपले पाय टांगड्या वाकड्या करू 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 लोकांना बिचारे ते शिकवित येत. त्यांचं जगाच्या पाठीवर एक प्रोडक्ट निर्माण झालं होतं, प्रोडक्ट की त्याची तोडीस तोड कोणीच करू शकत नव्हतं, कोणीच. आहे ना तुमचा माणूस तो? का बरं बंदी घातली त्यांच्या विक्रीवर, आयात निर्यातीवर? रामदेव बाबाने काय केलं तुमचं? ते बिचार मत होतं तूप खाओ, घी खाओ, बाजरी खाओ, गहू खाओ, ज्वारी खाओ, आजची दळून आणलेली खाओ, लिंबाच्या काड्या खाय कुठं, बबूल खाय कुठं, शेंगा खाय, याच्या शेंगा खाय, येड्या बाबळीच्या शेंगा खाय, काही लाकडान गोट्यान ही पाला खाय, त्यो पाला खा, ही साबणी खाओ, त्यो करू. बिचाऱ्यात चाललं होतं आपलं कसं खाय ना. घातलेली बंदी तुम्ही त्याच्यावर. काय वाईट केलं त्या माणसानं? हे तुमचे हाताळण्याची पद्धत. तुमचं ऐकलं की चांगलं, नाही ऐकलं की दिधारा लगेच. पुरी बंदी घातली, साबणीवर बंदी घातली, त्याचे बिस्कुट होते पतंजलीचे, सगळा फेस फाडून टाकला त्याचा, काही ठेवलं नाही तुम्ही. हे तुमचे आंदोलन हाताळण्याची पद्धत. तुम्ही स्वतःला जितकं समजताय ना तितकं सोपं नाहीये. तुमचे काम करण्याची सिस्टम फक्त तुम्हाला मिळूस तरच आहे. एकदा तुम्हाला मिळालं काय देणं घ्या, नुसते फुटा, याच्यात उभी फूट, त्याच्यात उभी फूट. अरे मला त्या राजकारणाशी नाही देणं घेणं, मला तिकडं जोडू नका. मी सत्य आज एक माणूस म्हणून बोललोय, मी आज सत्य म्हणून माणूस म्हणून बोललोय. आणि हेही शब्द क्लिअर सांगतो तुम्हाला मी. त्या महाविकास आघाडीचं देणं घेणं नाही आम्हाला, त्या भाजपचं देणं घेणं नाही, काहीच देणं घेणं नाही. अहो आम्ही शास आहे. आता काँग्रेसाने काही दिलं नाही म्हणून तर लोकांना तुम्हाला निवडून दिले ना. ते काही फायदे करीत नाहीत म्हणून तर तुम्हाला निवडून आणले लोकांनी. आता तुम्ही असे आंदोलन हाताळणार का आमचे? मग दादागिरीनी ते काही देत नाहीत म्हणून तर लोकांनी तुमच्या डोक्यावर बोलायला टाकलाय ना. तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्यात ना, कशाला केल्यात? आणि किती दिवसाने बोलताय तुम्ही? 13 महिने आंदोलन झाल्यावर आणि निवडणुका जवळाला हाताळतो म्हणून. इतक्या दिवसानंतर किती दिवस? अहो तुमचे सगळ्यांना पद्धत माहिती आहे. तुम्ही किती विचित्र आहे. त्या 2 भावासुद्धा फुट पाडले राहू तुम्ही, त्यांना सुद्धा सोडू नये तुम्ही. जिथं तुम्ही सत्य मान्य नाही करणार, आता तुमचे कुत्रे 4-5 जण उठतेनच. आता 4-5 कुत्रे, माकडे मुकडे, हे आता हे पतंजली बिस्किटावाले, हे आमके तमके 4-5 जण लिंबाच्या काड्या चगळीणारे, हे बेसरामाच्या काड्या खाणारे, हे उठतेनच. आता तुम्हाला खरं सांगितलं पटतच नाही, तुम्हाला पटणारच नाही ना. आम्ही तर तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं ना. त्या काँग्रेसने काही दिलं नाही म्हणून लोकांनी झपाटून पाडून टाकलं, त्यांना दारून पराभव केला, त्यांना तुम्हाला आणलं, तुम्ही असले निघाला. अरे इथं भाजपच नव्हतं. त्या बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या सानिध्यातून त्या गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा ते प्रमोद महाजन असतील, आणखीन जॉर्ज फर्नांडिस यायचे त्यावेळेस, अनेक त्यांचे ते बरेचसे लोक येऊन ते जोड्या करायचे, त्याला साक्षीदार आहेत ना. शिवसेनेचे जुने कट्टर शिवसैनिक शिंदे साहेबांपासूनचे हे सगळेच येतं. काय जेवढे असतील ते राणेसाहेब येतं, मला वाटतं त्यांचे जुने दत्ताजी साळवी साहेब येतं, बरेचसे सामंत साहेब येतं, त्याच्यानंतर मनोज जोशी सर येतं, हे भरपूर येते सगळेच. मला वाटतं विजय वडंटीवार साहेबसुद्धा पूर्वी तेच होते वाटतं बहुतेक. हे सगळे तीच टीम आहे मोठी. अरे ते त्यांचं तर कुठं ना करून टाकलं तुम्ही. ते
तुमची भूमिका काय पाहिजे अमित शहा साहेब, कसं हाताळायला पाहिजे? जाऊ दे, पूर्वी आम्ही नव्हतो, तुम्ही होतात. तुमच्या दोघा भावा ते ठाकरे आणि उद्धव ठाकरे. मी एक घराण्याबद्दल बोलतो, मला राजकारण तिकडे काढी लागून दे. तुमची कशी हाताळण्याची पद्धती. एखादा म्हणतो त्या टायमाला उभा करू लागली होती, अरे जाऊन ते दोघं झगडे मत भांडव एकामेका सांग, तुम्ही गप्प बसो दोघं, त्यावेळेस चलती होती. तुम्ही समजून सांगायला पाहिजे दोघाला, त्या हे करायला पाहिजे. जुळून आलं की लगेच मध्ये चल बाजूला आहे. मला तर वाटतं त्याची कोई निर्मिलच काढली, ते गप्पच बसलं, प्रचारात लागलं धडक लगेच. एक नाही दोन माणसं आली ना अशी सरळ प्रचाराला लागलं. अरे 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 काय तुम्ही लोक, हीच पद्धत नाही. उलट तुम्ही अमित शहा साहेबासारख्यांची अशी पद्धत पाहिजे. भांडण लागलं, हां कोणात लागलं, उदाहरणार्थ गिरीश महाजनमध्ये लागलं किंवा फडणवीस साहेबात लागलं, ए बंद करा ते मिळत दोन तोंडात दिन दोघाच्या. ही सिस्टम पाहिजे तुमच्या. लगेच पचका फास सोडून देतात, ते झाले मोकळे, ते लगेच तो नंबर लागला त्याचा. अरे काय लोक तुम्ही आंदोलन हाताळता. त्या राज ठाकरे ते कोण कोण उद्धव ठाकरे साहेब हे जे फाकलेत, त्या राजसाहेबाला त्यांना दोघाला एक एक कान फाडत द्यायची. एक मोठे आहेत तुम्ही आज. पूर्वी त्यांच्या बापानं भाजप वाढवलं किंवा मोदी साहेबांना आसरा दिला, ती दंगल झाली त्या गोदर हत्याकांडाची, त्यावेळेस साथ दिली. या देशात तुमच्या बाजूनं कोणी उभा राहत नव्हतं त्यावेळेस. तर म्हणायचं दोन दोन थोबडे ठेवून दे, नीट राहिलं दोघं संगत चाला, दोघं भाऊ गळ्यात हात टाकू एकामेकाचा, रोडाने हिंडो भाऊ दोघं कणाकण फिरो डांबरी असं असं बोलण्या का तर ते दिलं सोडून ते त्यांच्या चिंधड्या वाजून देणार. ही सिस्टम चांगली नाही तुमची, ही सिस्टम चांगली नाही तुमची. आता कोणाकडे चांगलं नाही म्हणून तर लोकांनी तुम्हाला आणले, तर तुम्ही असले निघायला लागलात आंदोलन हाताळायला. मराठीचं आंदोलन मोडायला निघालात तुम्ही. कोणाला ठेवलं तुम्ही? कोणाला नाही ठेवलं. तुमच्यासाठी काम करणाऱ्यानं सगळ्यांचा कार्यक्रम केला तुम्ही, टोटल काय ठेवलं नाही. सगळी अर्थव्यवस्था डब घ्यायला आणली तुम्ही, व्यवसाय उद्योग सगळं डब घ्यायला आणलं. काहीही नीट ठेवलं नाही ना. तुम्ही नेता ठेवला ना, समाजात सामाजिक कार्यकर्ता ठेवला ना, महाराजात महाराज ठेवलाय ना, कुठं देवस्थानात नीट ठेवलंय. तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं वागताय तसं वाग. पण शेवटी लिमिट असतं, शेवटी खूप लिमिट असतं. शेवटी एकदा जर लोकांनी मनात घेतलं तर हे भयानक परिस्थिती होत असते, भयानक परिस्थिती होत असते. हां तुम्ही आम्ही बी कट्टर हिंदू आहेत, हो आम्ही बी या राष्ट्राचे सेवकाच आहेत पठ्ठे. हां कट्टर हिंदू आहेत आम्ही सुद्धा भक्तच आहेत. पण आम्ही आमच्यात हातळून वाटलं नाही करीत तुमच्यासारखं. हो तुम्ही फक्त आम्हाला दाखवायचं आम्ही म्हणजे आमचे आंदोलन मोड आहेत तुम्हाला. पटेलाचे, गुर्जराचे, जाटांचे, मराठ्यांचे, धनगरांचे आंदोलन आमचे मोडायचे तुम्हाला आणि दुसरे जागवायचे. म्हणजे ज्यांनी आमची मुंबई, ज्यांनी आमचा भारत देश परेशान केला त्या बांगलादेशनं, हां त्या हरामखोरबाईला तिकडं ठोकलं, तिला सांभाळायला तुम्ही, इकडं आणून सांभाळणारे तुम्ही. आणि आंदोलन आमच्या हातळून मोडायचे. ज्याने आमचं काश्मीर, ज्याने आमची सगळी मुंबई बेजार केली, त्या शरीफाच्या पोरीच्या लग्नाला तुम्ही वारे आंदोलन हाताळायला निघाले तुम्ही. ज्यांनी आमचा देश बरबाद करायला चालले, सगळ्या याचे डोके तुमच्या पुढे बंद पडलेत. आणि तुम्ही आता आमच्या गरिबाचे आंदोलन हाताळणार, आम्हाला गरिबाला मोठं नाही होऊ देणार तुम्ही. कुठं चालली तुमची भूमिका अमित शहा साहेब? म्हणजे तुम्हाला मराठ्यांची कत्ली करायची, तुम्हाला मराठ्यांवर गोळीबार करायचे आणि आंदोलन हाताळून मोडून टाकायचं, ही तुमची भाषा. आणि ती बी मराठ्या संघ नाही टिकणार तुम्ही, कोणीच नाही टिकणार तुम्ही, कोणीच टिकणार नाहीत. आणि या देशातल्या सगळ्या क्षत्रियांना सावध होणं गरजेचं आहे. आता क्षत्रियांना सावध होणं खूप गरजेचं आहे. यांचा आलेख अन्यायाचा वाढत चाललाय. यांना परिवर्तनाशी देणं घेणं नाही आहे. यांना अर्थव्यवस्था मजबूत व्हायची देणं घेणं नाही आहे. यांना फक्त खुर्ची कशी मिळवायची, मग दादागिरीने मिळवायची का कशी मिळवायची, एवढं त्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळे क्षत्रियांनी जागा होणं देशातल्या गरजेचं आहे. मग तो यादव असेल, उत्तर प्रदेश असेल, जाट असेल, तुम्ही हरियाणाचे असतील, तुम्ही पटेल असेल, म्हणजे गुजरातचे पाटीदार असतील, गुर्जर, जाट, राजपूत, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, ह्या सगळ्या लोकांना खूप चाणक्य बुद्धीनं सावध होणं गरजेचं आहे. खूप चाणक्य बुद्धीनं गरजेचं आहे. नसता हे लोकांच्या हातात एकच डाव आहे, ऐक नाही तर तो राजकीय एन्काउंटर करू. जर जनता एन्काउंटर राजकीय करायला लागली ना,
पुढच्या वेळेस तुम्ही दिसणार सुद्धा नाहीत. आणि तुम्ही असं जर लयच करायला लागलं दादा, पोलिसाचा वापर कर, एजन्सीचा वापर कर, आंदोलनं दडपू टाक, तर जनता तुटून पाडणार आहे. मग जनता तुटून पाडणार आहे, करावंच लागणार आहे. इथं नाविलाज आहे. तुम्ही कोणाला सुचून देणार राव? काय पद्धती तुमची? मुसलमानाची विषयी वेगळीच भाषा, मराठ्यांविषयी वेगळीच भाषा, तुमची ख्रिश्चनांविषयी वेगळीच भाषा. तुम्हाला कामच करायचे नाही. तुमच्या दलित मुस्लिमांविषयी वेगळीच भाषा, 12 बलुतेदारांविषयी, ओबीसीविषयी वेगळीच भाषा. तुम्हाला लोकच जगू द्यायचे नाहीत. तुम्हाला तुमच्या भाजपात सुद्धा काढ्या लावल्यात. तुम्ही तुमचे संपवायला निघाला. सगळ्याला माहिती आहे नागपूरसाठी यावेळेस काय केलंय तुम्ही. हो, दिल्लीपासून काय काय सूत्र हलिले तुम्ही. सगळ्यांना माहिती आहे. तुमचेच लोक पाडायचं होतं, तुम्ही काय काय करताय त्याच्यात आम्हाला पडायचं नव्हतं. पण तुम्हाला काही घेणं नाही आमच्या आंदोलनात हातळून ते बंद पाडायचं. आणि हे कदापि तुम्हाला शक्य होणार नाही. तुम्हाला पुन्हा सांगतो मी, तुम्ही प्रामाणिकपणानं आमचं आरक्षण ओबीसी ते आम्हाला द्यायचं. तुम्ही आंदोलन दादागिरीनं हाताळायच्या भानगडीत पडायचंच नाही. तुम्ही ना मारू शकतात मराठ्यांना, ना पाडू शकता, दोन्ही बी नाही. मारायची टप्पर मराठ्याला तुमच्यात एवढी नाही. कारण मराठा सोपा नाही. 27 कोटीपेक्षा जास्त क्षेत्रीय मराठा या देशावर आहे. तुम्ही लय झोपेत नका राहू. लय झोपेत नका राहून, लय सोंग बी नका घेऊन, कुंकडं नका बोलू. आणि कुंकडं बोलून पडून घेऊ नका स्वतःला. मी तुम्हाला सत्य हकीकत सांगितली. फक्त विचार चालवताना नीट चालवा. भगतसिंगांचे विचार कसे आहेत ते चालवा. लोकमान्य टिळकांचे विचार, छत्रपतींचे विचार, तुम्ही ते हेगडेवारांचे विचार ते चालवा. हे काय मग ऐक नाही तर पाडून टाकीन, लगेच गुतून टाकीन, हे काय पद्धती? ही कोणची पद्धती तुमची? तुम्ही वेठीच नाही धरू शकत जनतेला. आणि तुम्ही मराठ्याच्या तर भानगडीतच पडू नका. तुम्हाला खरं तेवढं सांगतो, तुम्ही मराठ्याच्या भानगडीत पडूच नका. आरेला कार्य जर मराठा करायला लागला तर महाराष्ट्रापासून तिथपर्यंत कार्यक्रम करेल. कारण शेवटी तुम्हाला सांगतो, हा महाराष्ट्रच एक असा आहे की याने दोन्ही हातावरती जबाबदारी तुमच्या पाठीशी उभा राहण्यासाठी घेतलेली होती. ज्या वेळेस संकटात देश सापडेल त्यावेळेस महाराष्ट्र या दिल्लीश्वरांच्या पाठीशी खंबीरपणाने हिमालयासारखा उभा राहिलेला आहे. आज तो महाराष्ट्रातला मराठा किंवा ती जनता अडचणीत आली म्हणून तुम्ही तिला खिंडीत पकडू नका, ध्यानात राहू द्या. जर का मराठ्यांनी खिंडीत पकडलं ना, इतके बेकार हाल होतील तुमचे, इतके बेकार हाल होतील की ते सांगता सुद्धा तुमच्या नाकी नऊ येतील. तुम्ही सगळ्यांपासून कार्यक्रम लावलेला आहे. तुम्ही सगळ्यांचे असेच हाताळले. तुम्ही जयललितांपासून तुम्ही जेवढे येतं ते दुसरे रेड्डी, जगमोहन रेड्डी, तुम्ही हे जे कार्यक्रम लावले मुंबईचे, तुमच्यातले कधीच नव्हतं. तुम्ही आणखीन फरक करून बघा. हरियाणात तुम्हाला अर्धा कवाच नव्हतं. फक्त तुमच्या असल्या वागण्यामुळे अर्धा झालं. एक संघ होता. उत्तर प्रदेश एक संघ होता, अर्धा फक्त तुमच्या असल्या वागण्यामुळे झाला. गुजरात अर्धा फक्त तुमच्या असल्या वागण्यामुळे व्हायला लागला. राजस्थान एक संघ होता, तुमच्या असल्या वागण्यामुळे अर्धा व्हायला लागले. तुमचीच भाषा आम्ही तुम्हाला शिकवायला होतो. जसं का आम्ही तुमचे प्रवक्ते आहेत असं तुम्हाला सांगितलं, थोडक्यात समजूनच सांगितलं, विरोध नाही केला. आणि पुन्हा तेच सांगतो, ह्या काँग्रेसने काही नाही दिलं म्हणून लोकांनी तुम्हाला आणलंय. आणि तुम्ही जर आता आंदोलन असे हाताळणार असलात, पटेल मराठे यादव राजपूत गुर्जर जाट जर विरोधात गेले ना, हे क्षत्रिय मराठे जर खवळले ना, बिनबुडच झाला तुमचा, खलास. पाटील तुम्ही त्यांच्या एक वक्तव्यावर भारत काय बोलला, तुम्ही फार गांभीर्याने त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली. तुम्हाला काय शंका येते, भीती वाटते आंदोलन वेगळ्या पद्धतीने हँडल करतो? मराठ्यांचं आंदोलन हाताळायची टप्पर त्यांच्यात नाही, हे मला चांगला माहिती. त्यांना फक्त 2च सल्ले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं, कानं निरळं टाकायचं नाही. तुम्हाला सत्तेपासून कोणीच खाली घेऊ शकत. पण मराठ्यांना डावलून, मराठ्यांना कारण निरळं टाकून तुम्ही जर आंदोलन हाताळताल तर त्यांना चांगलं माहिती, मराठे जाताना गुजरातहूनच कटकपर्यंत गेले होते, पानिपतपर्यंत. मराठे काय करू शकतात ना, मग हे त्यांना चांगलं माहिती. आणि भेट फेत नाही मी नाही कोणालाच. माझ्याजवळ ऐका, मी हे मराठ्याचे खानदान आहे, ही अवलादच अशी, हे कोणालाच मोजित नाही. गप आहे तर गप आहे, ही कोणालाच मोजित नाही. जर तरायला लागली ना, ही कोणालाच मोजित नाही, मोजणार सुद्धा नाही कवाच कोणाला.
कोणाकोणाला यायचं ते मग आम्हाला कार्य करावं लागणार आहे, मग त्याला नावे लागेल होऊ दे काय व्हायचं. पाटील, तुम्ही दसरा मेळावा घ्यायचं म्हणतायत आणि दसरा मेळाव्यासाठी तर बैठकी होतीये, तर तयारी कुठपर्यंत आलेली आहे? काय आदेश दिले समाजाला किंवा बांधवांना? नाही 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 दसरा मेळावा होणार आहे का? नाही नाही मी दसरा मेळाव्याच्या बद्दलचं मी घेतणार आहे किंवा घेणार नाही असं काहीच नाही. कारण गड काय ठरवल ती महत्त्वाची भूमिका असते. कारण ते काय राजकीय नाही, ते काय राजकीय नाही, ते सामाजिक. तिथं ना राजकीय कोणचा निर्णय होणार आहे. जर ठरलं तर, जर नारायणगडावरती दसरा मेळावा करायचा ठरला तर तो परंपरेचा दसरा मेळावा असणार. जर ठरला तर परंपरेचाच, कुठल्या जातीचा नाही, राजकारणाचा नाही. तिथं सगळे भक्त येऊन दर्शन घेतात. आणि जर ठरलं तर मी त्या मेळाव्याला जाणार. आज बैठक आहे मला वाटतं, मी त्या मेळाव्याला जाणार. भक्तांचे येणारे सगळ्यांचे, माता मावल्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद मी तिथं जाऊन घेणार आहे, त्यांच्या पाया पडून. जर आज काय निर्णय होतो मला माहीत नाही. जर हो ठरलं तर भयानक होणार आहे दसरा मेळावा तो परंपरेचा. ताकदीनं लोक येणार आहे, पण तिथं राजकीय निर्णय काही होणार नाही. ती राजकीय जागा नाही. तुम्ही संबोधित करणार का तिथून? तुम्ही संबोधित करणार का तिथून दसरा मेळाव्याला? आणि आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार असं सुद्धा विरोधक त्यावर टीका करतात. नाही नाही नाही, विरोधकाला कामच काय दुसरं, कशावर टीका करते ते. आता अमित शहा साहेबाला आम्ही काहीच बोललो नव्हतो तरी ती टीका करतात. हाताळीन म्हणतात आंदोलन मराठ्याचं. हां, तसं त्यांना कामच काय, तिथं ताकद नाही. ताकद दाखवायची बघू आता पुढं 24ला पाडायचे का उभा करायचे ती ताकद दाखवू. जर अमित शहा साहेबांनी आता चांगलं हाताळलं आरक्षण देऊन तर चांगले दिवस, वाईट हाताळलं तर त्यांच्यासाठी वाईट दिवस. आयोगाचं पथक मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे. निवडणुकांची महाराष्ट्राचा आढावा देखील घेतलाय. तुम्ही नेमकी निवडणुकीची कशी तयारी करतायत, किती जागा लढणार आहेत? आचारसंहिता लागू शकते. आपण ते आता त्यांचं तारखा ठरल्याशिवाय आम्ही निर्णय घेणारच नाही. काय करायचं, पाडायचेत का उभा करायचे, तारखाच जाहीर नाही. त्यामुळं आम्ही काहीच बोलणार नाही आहेत त्यावरती. त्यांच्या तारखा तर हो द्या एकदा, त्यांचे गणित जर नाही बिघडले तिथून पुढं. आता अमित शहा साहेबांनी पुन्हा दुसरं ढवळून ठेवलं आहे आता ही खेळ, की मी आंदोलन हाताळणार, असं करणार तसं करणार. बघू मग तुम्ही कशी हाताळतात ती. निवडणुकीत एवढं सोपं नाही साहेब. हां, इथं 50-55% मराठा समाज आहे. ज्यांना डावलून, यांच्यावर अन्याय करून, बिना मराठा आरक्षणाचा निर्णय घेता निवडणुका झाल्या की यांचा कार्यक्रम संपला. आरक्षण द्यावं लागणार, त्याच्याशिवाय पुढं एवढं सोपं नाही. मग आमचं त्यांनी नाही दिलं आरक्षण, आम्ही संधी दिलेली कोणाला, देवेंद्र फडणवीस साहेबाला. एक शब्द बोललो मी आज त्यांना, आज बी एक शब्दसुद्धा बोललो नाही मी. कंप्लीट 20 दिवस झालेत. फडणवीस साहेबांना सांगितलं होतं मी उपोषण करतो आहे, म्हणजे मीडियाच्या माध्यमातून मी उपोषण करतो आहे, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. तुम्ही म्हणता राजकीय भाषा बोलतो, एक शब्द बोलणार नाही, एक शब्द बोलणार नाही. बोललो का फडणवीस साहेबाला एक शब्द राजकीय बोललो का काही, एक शब्दसुद्धा नाही. आत्ता बोललं ते अमित शहा बोलले म्हणून त्यांना बोललो. शहासाहेबांसाठी होतं ते, परंतु मी फडणवीस साहेबांसाठी बोललेलो नाही. त्यांना आणखीन संधी, आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाकावं, तुम्हाला संधी दिलेली आहे. जो फायदा करतो, फायदा करणारा समाजाला दिसतो. तुम्ही आमचं द्या, आम्ही तुमचे विरोधक नाही, शत्रू नाहीत. पण जर नाही दिलं, आपल्या नावाने बॉम्बलायचं नाही. ही पारडेत किती आणि काय झालं आणि कसा राडा झाला, हे फडणवीस साहेबांना संधी आहे. आजही मी फडणवीस साहेबाला एक शब्दही बोललेलो नाही. 22-23 दिवस झाले आणि बोलणार बी नाही. पण आचारसंहितेचं आज जर दिलं नाही तर तिथून पुढं काय बोलन आणि तुमचं काय गणित इचकून टाकील त्याचा तळाला मेळ राहणार नाही. फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही आमचं आरक्षण देऊन टाका, तुम्हाला संधी आहे. आम्ही उपोषण करून तुम्हाला संधी दिली, आमचं आरक्षण, आम्हाला हक्काच्या मागण्या मान्य करून टाका. तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप, आम्हाला राजकारणात जायचं नाही. आणि जर नाही दिलं तर सगळे गणित बिघडून टाकणार. फिरून पश्चातापाला सुद्धा वेळ येऊ द्या, तोंड लपवायला सुद्धा जागा ठेवणार नाही. धन्यवाद. पुढील निर्णय तुम्ही कधीपर्यंत घेणार? आचारसंहिता लागल्याशिवाय नाही, मी कळूनच देणार नाही. कारण त्यांना आमचे डावं बघायचे आणि आम्ही आमचे डावं नाही कळू देणार. कारण ज्यावेळेस त्यांच्या तारखा डिक्लेअर होत्या त्यावेळेस आम्ही समाजाची मी बैठक घेणार आणि ठरवणार पाडायचे का उभा करायचे. ज्यावेळेस समाज म्हणून पाडायचे आहेत किंवा उभा करायचे त्यावर निर्णय होणार. आणि आम्ही सगळ्या तयारीनं पक्के बसलेलो आहेत, पक्की तयारी करून बसले होते आम्ही. दोन्ही बी, पाडायची बी उभा करायची बी, काय अडचण नाही.
पक्की तयारी आमची. फक्त पुन्हा पुन्हा सांगतो, फडणवीस साहेब आपला विषय मार्गी काढा. तुमचं राजकारण तुम्हाला लकला आणि मराठ्यांच्या नादी लागायच्या भानगडीत पडू नका. कारण देशातला जर आता हे क्षत्रिय खवाळला, तुम्ही जे मोडीत हाताळायला निघालात, तर हे इतकं अवघड असतं की कोणचीच गोळी, कोणचीच दारू, कोणचाच रणगाडा जनतेपुढे टिकत नाही. जनता जर एकदा बिघडली तर घरात घुसून न्याय घेत असते. राज्यात तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. राजू शेट्टी आहेत, छत्रपती संभाजीराजे आहेत, बच्चू कडू आहेत. त्यांनी तुझी भेट पण घेतली होती. त्यांच्यासोबत जाण्याची काही चर्चा झाली?